या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे आज आपण दर्शन करणार आहोत। राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत व 3.5 शक्तिपीठातील एक पूर्ण पीठ, पहिले पीठ म्हणजेच आई तुळजाभवानी माता तुळजापूर। आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेले श्री क्षेत्र तुळजापूर या ऊर्जा स्थानाचे आपण दर्शन घेणार आहोत। तर चला दर्शनासाठी आता आपण पुढे जाऊयात। हे सर्व ठिकठिकाणी हे देवीच्या प्रसादाचे स्थान आहे। येथे आपल्याला प्रसाद देवीसाठी मिळणार आहे। हळदी कुंकू, देवीला प्रिय असलेल्या कवड्याच्या माळा व पूजेचे इतर साहित्य आपल्याला इथून घेऊन पुढच्या दिशेने जायचे आहे। तर हे प्रवेशद्वारपर्यंत आपण आलेलो आहोत। हे देवीचे मुख्य प्रवेशद्वार आहे। आई तुळजाभवानी माता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून शिवछत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी जात असत। तुळजाभवानी माता ही छात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजर्षी शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी मातेने तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला। असा तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत। एक प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजा माता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे। देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात, तसेच हात पाय धुतात। समोरच एक कल्लोळ तीर्थ आहे। देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असले कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते। मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजवा सोंडेचा सिद्धिविनायक आहे। येथील आदेशशक्ती कड्यावर बसली आहे। मंदिराच्या काही भागाची थाटणी हेममंडपी आहे। इतिहास व पुराणदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते। तुळजाभवानी संबंधित सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी येथे 1397 सालच्या शिलालेखात पाहावयास मिळतो। मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापक व पुरोहित अधिकार 153 पाळीपर भोपे कुळाकडे आहेत। महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण किंवा गुरव पुजाऱ्याप्रमाणे भवानी मंदिराच्या मुख्य पुजारी हे मराठा भोपे कुळातील आहेत। यात्रेकरूचे सहसा एक विशिष्ट पुजारी कुटुंबाशी जुने नाते असते। यात्रेकरू साड्या, साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद यासह पूजा ओटी देवीच्या पूजेला आलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबियाशी सामान्य दीर्घकाळाचे नाते असते। कुलधर्म छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शन देणारी ही देवी अनेक भक्तांना सुद्धा स्वप्नात दर्शन देते व कुलस्वामिनीची पूजा अर्चा केल्याने सर्व इडापिडा जातात। हे देवी माते तुला नमन असो। भक्तांच्या तोंडात एकच शब्द येतो, आई राजा उदेव दे, सदानंदीचा उदेव दे, बोल तुळजाभवानी माता की जय। प्रकारचे चैतन्यमय तेजस्वी अनुभव येतो। येथे आल्यानंतर नवरात्रीच्या काळात भक्त रात्रीपर्यंत माणूस ठिकाणा पायी घेऊन येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याची पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे। श्री तुळजाभवानी माता ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे। शारदीय नवरात्र उत्सव श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो। या नवरात्रीच्या काळात 9 दिवस पूजा घटस्थापना करण्यात येते। छबिना श्रीदेवीस विविध प्रकारची अलंकार पूजा करण्यात येते। असे अनेक कार्यक्रम साजरे होतात। या उत्सवाला लाखोच्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात।
हे मंदिरातील छोटंसं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. येथे बाहेर पडल्यानंतर मूर्ती, देवीची प्रसाद वगैरे आपल्याला घ्यायचा असेल तर आपण येथे घेऊ शकतो. हे देवीचे कुंकू, हळदी कुंकू, देवीसाठी बांगड्या, देवीचा प्रसाद म्हणून आपणही हे घरी घेऊन येऊ शकतो. तर हा आता वरून बाहेर निघण्याचा मार्ग आहे. हा मुख्य राजमाता जिजाऊ महाद्वार आहे. असे हे 2 महाद्वार आहेत. येथे आपल्याला गळ्यातील पेंडल, अंगठ्या वगैरे इथे खूप भेटल. मी सांगितल्याप्रमाणे हा दुसरा द्वार आहे. ज्यांची तुळजाभवानी मातेवर श्रद्धा असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर